रामकृष्ण हरी मंडळी, सर्व माझ्या लाडक्या ताई दादांचं, काकूंचं, काकांचं, मामांचं, मावशींचं, सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्याला ज्याला आवडून त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्रायबर करून घ्या. चला आता तुम्हाला सांगायचं येतंय की काय काय लोक आहेत ना असे बी निंदा करतात की भरपूर काय सांगायजोगच नाही. माझी तर भरपूरच करते. तर मी व्हिडिओ काढते किंवा टाकते किंवा काय काय लोक माझा व्हिडिओ पाहते. माझा व्हिडिओ पाहताना काय काय लोकांचे भरपूर असे त्यांनी 100% व्हिडिओ पाहू नका. मला जे जे कुठं काही होईल ना ते संपूर्ण असं माहिती होतं. खुरपान आणि मुरगा स्किन मध्ये भरपूर असं. चला आता झाडून काढत काढत तुमच्यासोबत बोलणं पण करून घेते. झाडून घेते आपलं. चला झाडत दावते मी तुम्हाला. मुरगा स्किन मध्ये भरपूर इतकं की सांगायजोगच नाही. इतका लहळा घालता की त्याचं प्रमाणच नाही. जवळजवळ 5-6 दिवस, अर्धाच एकर या मुरगा स्किन आपलं, पण जवळजवळ 5-6 दिवस खुरपायला गेलो या. इतका बी त्रास दिलाय ना काय सांगावा. नको करायचं दिलाय. आणि मग ती काढलं बघत बसलं का ही चाललं भरपूर काम तसंच बाकी राहिलं या. म्हणजे काय होतं, शेतात गेल्याच्या नंतर घरी एवढं कामावर लक्ष देता येत नाही. तसं बाया होत्या कामाला ना, त्याच्यामुळे उरकायचं धावपळ व्हायची. पटकन काम उरकायचे, जायचं. लय पळापळी काय सांगायचंच नाही. इतकीच पळापळी होती. त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही. आता कुठे करून घेतलेली, चारा बी टाकून झालाय, पण मी म्हटलं आता गोठ्याची स्वच्छता करून घ्यावं. लय घाण झाली गोठ्यामध्ये. घरातले बी असे भरपूर असे काम बाकी होते. कसं असतं घरामध्ये लेडीजने केलं तर संपूर्ण होतं. नाही कुणी कराय नसल्यावर लय अवघड आहे. काय सांगायचं नाही. इतकी बेकार परिस्थिती आहे. चला होतच असते. तर काय कामं राहतात का बसून धावते तुम्हाला. एवढं झाडून घ्यायचंय बघा. चाललंय तायचं. समजा बारीक गोष्टींचं संपूर्ण लक्ष द्यावं लागतं. आणि संपूर्ण बारीक गोष्टींचं लक्ष द्यायला एक लेडीजच लागते बघा. तेव्हा सर्व काय संपूर्ण छोट्या गोष्टींचं आहे ना समजा बघावं लागते. समजा द्यावं लागते. समजा करावं लागते ना. काय करता बघा किती सारी झाली का. वाकून जमत नाही. मन का गेला काम काय करावा. आपलं बसून काय उठत काय बसत काय उठत काय करू. कधीचे कचरा भरून इथे पटापटा टाकून काय करता. त्याशिवाय तर मार्ग आहे. 4 दिवस राहिलं झाडायचं, 2 दिवस राहिलं
3 दिवस राहिलं तरी आपलंच आपल्याला केल्याशिवाय मार्ग येतो. खायला तर लागते म्हणून तर करायचंय ना साधं. दुधाचा चहा हा तेवढं आहे. सकाळच्याला लिटर भर दुधाचा चहा ती दुपारा लिटर भर दुधाचा चहा ती संध्याकाळी लिटर 3 लिटरचं कर बरं हिशोब. किती झालं? हा किती झालं? 5 रुपयालाच कप दर हा लिटरवर कपावर हिशोब लाव. मग इतका चहा पिले असते. 1 लिटर मध्ये होते 20 कप. समजे सांगता 60 कप झालं. 60 कप इतका चहा जर काय पिली 25 100 300 रुपयाचा चहा झाला. परवडतंय का मला? आता इथपर्यंत टिकली असती का ताई? तीच म्हणलं हा? तेवढ्याला चहा पिती ती. मला आज म्हणते इतक्या दिवसात टिकली असती का मला आमची ताई? होय इतका चहा पिली असती तर खरं सांगायचं सर्वांनी. हा पिते मी नाही असं नाही, मी म्हणत नाही मी नाही चहा पेत. मला चहा पिल्याशिवाय पटत नाही. कोणी मला काही म्हणून द्या पण इतका नाही पेत. पेते पण इतका प्रमाणाच्या बाहेर नाही पेत. त्याचं काहीतरी लिमिट असतं ना, त्या लिमिट प्रमाणे पेते खा. पण थोडस जास्त पिले तरी तसंच आहे, कमी पिले तरी तसंच आहे. सारखं खबर लय चहा घेते लय चहा घेते सारखं म्हणते तर. म्हणून ते आता काय करता, त्यांचं काम आहे खवाळणं, माझं काम आहे चहा पिणं. झालं आता थोडं राहिले झाडणं बाकी. त्यांनी सोडलंय गायांना पाणी. चला धावते तुम्हाला गायांना कसं पाणी सोडलं या. अजून चारा टाकून घेतलाय, आणखीन गाय आतमध्ये घ्यायच्यात. चला म्हणताना आज ताईने पदर घेतलाय. हे खकाना जात होता ना पुपुटा झाडतानी म्हणून डोक्यावरती पदर घेतलाय. म्हणलं आज काय स्कार्फ बांधायला वेळ नव्हता म्हणून म्हणलं घ्यावा. चला धावते. बघा चारा खुराक टाकून घेतले. तो का इकडं पण राहिले आणखी शेण बाकी. इकडं हो का इकडं बी चारा टाकून घेतलाय. इकडलं झाडणं बाकी राहिले. गेले तुमचे दाजी, जाऊन दे आता मी घेते झाडून मग धावते बाकीचं नंतर. आपल्या केनेलला पाणी आलेलं या. 4-5 दिवस झालं पाणी आलेलं, पण दावीन म्हणलं कामाने काय वेळ भेटला नाही. चला म्हणलं आता दावावा तुम्हाला. बघा धावते मी तुम्हाला किती पाणी आलंय ते. बघा इतकं पाणी चाललंय. आणि इकडं बघा आपल्या घरापाठीमागच हा केनेल या. इकडं पहा भरपूर असं पाणी चालू या. बघा इकडं पहिलं आलतं तिकडं आपल्या शेतात वरती या. ते तिकडं केलेलंय आणि हे घरा पाठीमाग दोन आहेत आपल्याला. आपल्या घराच्या पाठीमाग एक आहे आणि घराच्या वरती पण एक आहे. बघा इकडं पूर्ण असं स्वच्छ करून घेतले. आपल्या गाया पण चाऱ्याला बांधून झालेल्या आहेत. इकडं पहा कसं स्वच्छ केलंय. ते कसं सवय लागली ना रोजची रोज जिथली तिथं निर्मळ करायची. चला मुक्त गोठ्यामध्ये धावते. कोंबड्यांनी कसं खत विस्कटलंय काय केलंय. एकदम छान खत करते का कोंबड्यांनी. एकच नंबर खत केलंय. चला आता हिदच बसते, हिदनच लावते. कोंबड्यांनी असं मस्त वीस काटलंय खत. बुकटा केलाय. गाडी चालली होती, गाडीचा आवाज येतो आता. काय काम असले ना, काम असले व्हिडिओ काढायला टायमिंग भेटत नाही. कॅमेरा धराव कधी, काम करावं कधी, वेळ भेटत नाही. व लय भरपूर अशी कामं महाग बाकी सांगायलाच नको इतकी कामं. आणि चला एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत आपण. काही लोक माझा व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांच्या पोटात दुखत या. काहींच्या ज्याला आवडत नाही ना हो आणि ज्याला बघू वाटत नाही ना, त्यांनी डायरेक्ट स्वाईप करा ना, ढकलून द्या ना वरती. कशाला पाहतात तुम्ही? ज्याला आवड आहे ना, ज्याला माझी आवड आहे ना, त्याला मला सांगायची गरजच लागत नाही. ते मनानेच बघते तर ऑटोमॅटिकच बघते तर. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय असं मी कुणाच्या निंदा
किंवा कुणाच्या चौकशा किंवा कुणाचं धुणं मी धुतच नाही का तर माझंच मला भरपूर आहे व त्याच्यामुळे मला लोकांचं धुण्याची आणि बघण्याची का ही गरज नाही आहे. त्याच्यामुळे मी कुणाचं नाव घेत नाही गाव नाही, पण माझं इतकं बी घेतेत ना, इतकं माझं वावडं उठते काय सांगावा, असलं बेकार वावडं उठते माझं, बापरे बापरे. आणि ते पण जवळच्या लोकांना, लय लांबच्या लोकांना नाही, जवळचे नाही तरी ना कायम स्वरूपी असे की जवळच्या लोकांनाच कधी नाही कधी खपत नाही असं असतं. लांबचे तर लांबच राहिले पण जवळच्यांनाच दुखून उठतं. माझे भरपूर असे जे माझे चाहते माझे सपोर्ट करणारे लोक आहेत ना, त्यांचा मला इतका बी सपोर्ट आहे आणि त्यांना माझं आवडतं, ती 100% बघतात, लाईक करतात आणि लाईक करूनच मोहरं जातात. असं नाही की त्यांना सांगायची गरज आहे, अजिबात नाही, त्यांना सांगायची काही गरज नाही. ज्यांना माझ्या व्हिडिओपासून पोटात वाईगवाळा भिंगत असेल त्यांनी काय माझे व्हिडिओ पाहू नका. का ग बाळा, बर जा जा आप्पाकड जा, आप्पाकड चालली. आप्पा म्हणजे दीर आहेत माझे, चुलत दीर आहेत, इथं जवळच आहेत आपल्या शेजारी. स्वरा चालली आप्पाकडं, म्हणलं ये जाऊन जायचं तर जा. लय अवघडे कसं असतं, जे ज्याच्या कष्टाने कमवतंय, कष्टाने करते, खातंय, ती लोकांना देखवत नाही आणि खपत नाही. आम्ही खरोखरच आमच्या कष्टाने कमवतो, आमच्या कष्टाने आम्ही केलं या. आम्हाला एकाही रुपयाचा कुणाचा आधार नाही आणि आम्ही कुणाच्याच एका रुपयात नकतं नाही तर कुणी बी सांगावा की तुम्ही आमचं 10 रुपये घेतल्यात आणि आमच्या ह्या 10 रुपयापासून तुम्ही हे केलंय म्हणून दाखवा लोकांना आणि म्हणावा त्यांनी. पण जे आम्ही कष्टाने करतो ती सकट त्यांना देखवा नाही. खोटं नाही सांगत मी, हिडीवमध्ये तर आहेच, पण त्यांच्या पाठीमागं बिन हिडीवच्या बी ह्याच्यामध्ये मी कधीच कुणाचं नाव घेत नाही, गाव घेत नाही. मी कुणाची निंदा मस्करी चेष्टा तसला अजिबात मला बिलकुलच आवडत नाही, मी करत पण नाही, कुणाचंच नाही. आपलं काम भलं, आपल्याला आज भरपूर काम येतं, त्यांच्यात तेवढ्या चौकशा करायच्या मला काही एवढं कामं नाही. तर तुम्हाला सांगते सकाळपासून उठल्यापासून मावळूस तर मला त्याच्यामुळे सांगायजोगच नाही काही. आता लय मोठं म्हणजे लय मोठा प्रॉब्लेम माझा या. मीच काय कुणाच्या मनात चलते का काय चलते काय कळतच नाही बाबा. तसं नसतं, एखाद्याची प्रगती व्हायला लागली ना लोकांना देखवत नसतं. त्याला वाटतं की माणूस कवारी वशीन असं असतं. त्याच्यामुळे ह्यांच्या ईर्ष्येवर आहे ना कष्ट करीत राहायचं आणि करून दाखवायचं. आपल्या आईबापाचे कसं संस्कार आहेत आपल्याला, मला तर माझ्या आईबापांचं आहे. माझ्या आईने मला कायम सांगितलंय, आपल्या हातातलं गेलं पण आपल्या नशिबातलं कधीच जाऊ शकत नाही. आपले जे नशिबात आहे ना, हिथं आहे ना, ते 100% भेटतं. असे संस्कार आहेत आम्हाला आमच्या आईबापाचे. त्याच्यामुळे ना कुणी किती बी काही म्हणून द्या, किती काही करून द्या, तिथलं जाईल पण नशिबातलं कधीच जाऊ शकत नाही. हा नशीब उजळतच चलतं पण ही नाही, दिवस जातेत बसून. चला बाय बाय, शुभ संध्याकाळ. आता हिदच करते एंड.